कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आज आपण कुठेतरी जाणार आहोत. मी तुम्हाला एक मस्त ठिकाणी घेऊन चालली आहे. तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे एकदम शांत, हिरव्या आणि एकदम अशा मस्त वातावरणात, जे बदलापूर जवळच असलेलं आहे ना, कोंडेश्वर मंदिराचं आहे. ते ना शिवशंकरांचं एक खूप प्राचीन म्हणजे खूप जुनं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आजूबाजूला जो निसर्ग आहे ना, तो खरंच ना मन प्रसन्न करून टाकणार आहे. तर चला मग सुरू करूया आजचा आपला निसर्गरम्य ब्लॉग. रस्ता बघा किती शांत आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आणि मधूनच दिसणारा हा खूप मोठा डॅम. आणि आम्ही हळूहळू पोचतोय आणि ऑलरेडी समोरून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ना मन एकदम फ्रेश झालंय. हे बघा, असं कुठेच नाही आहे की कुठे हिरवगार नाही आहे. सगळीकडे नुसतं हिरवगार आहे, नुसती हिरवळ दिसतीये सगळीकडे. आणि ती हिरवळ अशी डोळ्यांना इतकी प्रसन्न करून टाकते ना, की असं वाटतं की असाच हा रस्ता चालू राहावा आणि 12ही महिने असं डोळ्यांना हिरवगार दिसत राहावं असं वाटतं. मध्ये मध्ये ना ही अशी मस्त कौलाची घरं वगैरे दिसतात ना, एकदम गावची आठवण येते ही अशी घरं वगैरे बघितल्यावर. पावसाळ्यात ना इकडे इतकी गर्दी असते ना, या साईडला सगळे सॅटर्डे संडे बघून सगळेजण येतात ना. इतकी गर्दी असते की कधी कधी ना हे सगळं बंद, रस्ते वगैरे सगळे ना बंद असतात आणि इकडे यायला कोणाला अलाउड पण नसतं. इतकी गर्दी असते. इतकं छान आहे इकडचं वातावरण. तर आम्ही पोचलोय मंदिराजवळ आणि बघा इथे दोन्ही साईडने अशी दुकानं वगैरे आहेत. तर चला आता मंदिरात ताट वगैरे घेतो आम्ही आणि तुम्हाला दर्शन पण करवते जरा देवाचं. आणि हा पाऊस बघा किती आहे. इकडे ना खूप पाऊस पडतो. इकडे म्हणजे कसं हिरवगार वगैरे खूप आहे, डोंगर वगैरे खूप जवळ आहेत ना, त्याच्यामुळे खूप पाऊस असतो इकडे. आणि मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की मी एवढ्या मस्त वातावरणात राहते. इथून आमचं घर जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावरच आहे. आम्ही अधूनमधून येत असतो इकडे. खूप बरं वाटतं इकडे आल्याच्या नंतर. आम्ही इथे येऊन ना फोटोशूट पण केला होता. मी तुम्हाला फोटो दाखवेन. तर चला आता मंदिरात, आणि लाईन वगैरे एवढी नव्हती, आपण दर्शन करूयात. आणि हा बघा धबधबा इतका मोठा आहे ना हा, इतकं छान वाटतं ना हे असे धबधबे बघायला डोळ्यांना. आणि इतकं पांढरं शुभ्र पाणी पडतंय ना त्या धबधब्याचं. खाली आल्याच्या नंतर ते थोडं मातीत मिसळतंय, त्याच्यामुळे त्या पाण्याचा कलर चेंज होतोय. पण जेव्हा वरतून येते ना तेव्हा ते पूर्ण व्हाईट दिसतंय. खूप छान वाटतं हे गोष्टी बघायला ना. आणि इतकं मस्त वाटत होतं ना, असं वाटत होतं ना की इथून जाऊच नाही मी. दर्शन वगैरे पण आमचं एकदम मस्त झालेलं. लाईन काही एवढी नव्हती. छान वाटलं दर्शन घेऊन. आणि इथे पुढे ना रानभाज्या वगैरे आहेत आणि येतानाच मी पाहिल्या होत्या. मस्त आहेत ह्या भाज्या. जे आजूबाजूला ही लोक राहतात ना, तर ते स्वतःच ही भाजी पिकवतात. आणि या शेतातली भाजी आहे ना खूप चविष्ट, म्हणजे शेतात जे पिकलेलं डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचतं ना, ते खूप चविष्ट लागतं असं मला वाटतं.
तर चला आता निघालोय आम्ही, मस्त निसर्गाचा थोडा आस्वाद घेऊ आणि थोडं फोटो वगैरे काढूया आणि मग निघू. तर आमचे फोटो वगैरे सगळे काढून झालेले आहेत. तुम्हाला दाखवते काही माझे फोटोज वगैरे जे काढलेत ते. कसे वाटले फोटो मला कॉमेंटमधून नक्की सांगा. आणि असे पण फोटो खूपच छान येतात इकडे, हिरव्यागार अशा निसर्गातना फोटो खूपच छान येतात. तर जाता जाता ही मक्याची कणसं आम्ही खाल्ली भाजलेली, आणि पावसात आपण हे नाही खाल्लं तर मग काय मजा ना. तर चला आम्ही हे खाऊ आणि मग निघू आपल्या घरी. मला आजचा आपला हा व्लॉग कसा वाटला हा मला कॉमेंटमधून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय.